ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर, मंत्री गिरीश महाजनांचा दावा. तर धमक्या देऊन पक्ष फोडणारे दलाल म्हणजे महाजन, संजय राऊतांकडनं खरपूस समाचार. महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट. महिला आयोगाकडनं न्याय मिळत नसल्याची तक्रार. पूर्ण वेळ काम करणाऱ्या महिलेची पदावर नियुक्ती करण्याची मागणी. आपल्यावर टीका केल्यानं विरोधकांना प्रसिद्धी मिळते, रुपाली चाकणकरांचं विधान. तर रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का, सुषमा अंधारे यांचा जोरदार पलटवार. लाडकी बहीण योजनेमुळे सर्वात मोठा विजय मिळाला. महायुतीच्या विजयाचं श्रेय तुम्हालाही जातं. अजित पवारांकडनं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं कौतुक. कुर्ल्यातील दुग्ध व्यवसाय विकास विभागाची 8.5 हेक्टरांची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 17 जूनला. मालमत्ता जप्ती आणि इतर अर्जांवरती होणाऱ्या सुनावणीला उज्ज्वल निकम सुद्धा हजर राहणार. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी राजेंद्र सुशील हगवणेच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ. तर निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ. भिवंडीच्या पडघामधल्या एटीएसच्या छापेमारीत धक्कादायक खुलासे. नाचन परिवारानं स्लीपर सेल तयार केल्याची माहिती समोर. स्लीपर सेलकडनं मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्याचं काम. एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. कर्मचाऱ्यांना जून महिन्यापासून 53% महागाई भत्ता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा. पाकिस्तान सोबतच्या शस्त्रसंधीवरनं राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या फोननंतर मोदींनी सरेंडर केलं. राहुल गांधींचा घणाघात. आणि अहमदाबादच्या मैदानावरती आज IPL फायनलचा थरार. बंगळुरू आणि पंजाब एकमेकांसोबत भिडणार. कोण जिंकणार ट्रॉफी याची उत्सुकता.